तुम्ही पण माझ्यासारखे सखीनो किचनला वैतागलाय का? म्हणजे किचनला म्हणण्यापेक्षा किचनमध्ये होणाऱ्या घाणीला आणि ते धुळीला. अहो नुकतंच महिना झालं किचन माझं साफ करून सगळे पेपर कपाटावरचे बदली करून परत ती धूळ होते, परत पेपर खाली घुसते आणि ते पेपर असे काळबंडलेले पडून जातात. एवढं किचनमध्ये सुंदर सुंदर स्टाईल लावलेत, लाईटा लावलेत, पण ते फक्त भांड्यावरच्या कपाटामध्ये धूळ बसल्यामुळं किंवा पेपरमुळं पूर्ण किचनची शाईन निघून जाते. काय करावं कळत नव्हतं. मी एक आठवडा अक्षरशः विचार करत होते आता घर साफसफाई आलं पण नव्हतं, फक्त त्या पेपरमुळं वाट लागलेली. काहीतरी म्हटलं ह्याच्यावरती नक्की उपायच काढला पाहिजे की बाबा मला सारखे सारखे पेपर बदली करावे नाही लागणार आणि ते घरातले पेपर संपले ते कुठून आणायचे त्याचा विचार करावा नाही लागणार. काहीतरी विचार मी करणारच होते आणि काय विचार केला आहे मी तुम्हाला 100% पुढं सांगते व्हिडिओला. आता काय झालं, 1-1.5 महिन्यात झालं साफसफाई करून. आता परत साफसफाईला आलेलं, जाळं जळमटं सगळं काही काढलेलं, वरचं सगळी घाण काढलेली. कारभाऱ्यांची सुट्टी होती म्हणून कारभाऱ्यांनी मला ना वरची भांडी काढून मोठे मोठे डबे वगैरे सगळं काढून दिलं. आता गल्लीत राहायला असल्यामुळे ते फायदा असतो की डायरेक्ट गल्लीमध्ये कपाट काढलं आणि स्वच्छ असं घासून काढलं. आता हे भांड्याचं कपाट माझ्या सासूबाईंचं म्हणजे आईचं आहे, 40-45 वर्ष जुनं आहे. जर्मलचं कपाट आहे, त्यामुळे जरा सांभाळून तुटलं बिटलं तर का मला सासूबाई मला घरातनं बाहेर काढेल म्हणून ते सांभाळून घासावं लागतं. जरा कापतं बिपतं होतं, दुसरं काय येतं. आणि जर्मलचं असल्यामुळं काळ्या साबणानं ताराच्या कात्यानं घासायला लागतं, तेव्हा ते कुठं तरी जाऊन चमकतं. 3-4 वेळा ते घासून काढते. कारभारी कसे म्हणतात ते, तू ह्या घरची राणी आहे ना म्हणून तुझ्यासाठी मुकुट आणलाय. कसलं राणी म्हणून आणलं आणि कामवाली बाई करून ठेवले. बघा आता घासल्यावर कसं चमकायला लागलं. कारभाऱ्याने तोपर्यंत कपाट बिपाट काढली, मी डबे बिबे घासून ठेवले, सगळं काय व्यवस्थित केलं. आता मला भांडे घासायचे होते, म्हणजे एवढा वेळ नव्हता, पण त्यातनं पण तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते की मी काय कल्पना सुचवली आहे. कपाळ्या सगळी भांडी काढलेली होती, मोठी घासून ठेवलेली होती. एकदम स्वच्छ कपड्यानं ना, नरम कपड्यानं मी कपाट असं पुसून काढलं. कारण का ते त्याच्यावरती डाग असेच म्हणजे पाण्याचे थेंब आहे ना, सुकले ना की त्याचे असेच डाग पडतात. म्हणून पहिल्यांदा पुसून काढलं आणि पंख्याच्या हवेला असं सुकायला ठेवलं छानपैकी. आणि सगळे कपाट वगैरे फोटो फ्रेम सगळं काय असं छानपैकी पुसून काढलं. मला वाटलं 2-3 तासात काम होईल, पण झालं पण असतं 2-3 तासामध्ये काम, पण ना वाढत काम केलं. आता मी काय आयडिया काढली आहे बघा. मी नाही का असं ना रील बघितलेली होती की भांड्याच्या कपाटावरती टाकायला ना मेशोवरती असा एक पेपर म्हणा असं प्लास्टिकचं वेगळंच भेटतं. ह्याच्यामध्ये खूप असे कलर अवेलेबल होते, पण मी म्हटलं जरा मल्टी कलर लाईट कलर मागूया. म्हणजे म्हणजे असं किचनमध्ये असं लाईट कलर टाकल्यानंतर असं थोडासा किचन असाच चमकन. काय नाही व फक्त 130 रुपयेचं आहे आणि 5 मीटर हे कपडा म्हणा प्लास्टिक म्हणजे ते मटेरियल भेटलं. म्हटलं ट्राय करायला काय आहे, 130 रुपयेचं आहे. वर्षभर गेलं तरी पैसा वसूल होतंय ना. पण ते काढल्याच मला आवडलं. म्हणजे मला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लय कलर होते, कोणता कलर घेऊ मागव कळतच नव्हता, म्हणून सरळ आपला मी मल्टी कलर मागवला. कारभारी घरात होते म्हणून त्याचा चांगलाच मला फायदा झाला. कारभारीने मस्त कपाटाच्या मापाचं आहे का नाही मला ते कटिंग करून दिलं. मला असं वाटलेलं की पुरतंय का नाही, पण असं पूर्ण कपाटावर म्हणजे इकडं माझ्या भांड्याच्या कपाटावर ठेवून पण माझ्या एक साईडला कडप्पा आहे ना, तिथं त्या पूर्ण कडप्प्याला पण 4 कप्प्याला चांगलं पुरलं. बघा ना, सगळं छोट्या कप्प्याचं माप काढून दिलं. सगळ्यात खालची छोटा कप्पा आहे ना तिथं पण लावलं आणि किचन एवढा भारी उठून दिसायला लागला ना. मी म्हटलं हा व्हिडिओ 4 ते 5 दिवसानंतर मी टाकत आहे. म्हणजे मी काय केलं माहिती आहे का, 2-3 दिवसानंतर परत एक वल्ला कपडा केला आणि पुसून काढलं. म्हटलं जमा होतंय का खराब होतंय, काही नाही. पुसून काढलं ना हाय तसा परत कागद चमकतोय. त्यामुळे मला ते अजूनच भारी वाटलं. आता कशामुळे उशीर झाला, भांड्याला साफसफाईला काढली, दुपारचे 2 वाजले, तर हे जाऊबाईचं बुंडुकला आलं. त्यामुळं बोलता एवढा टाइमपास झाला ना, भांडी पण घासून झालेली होती माझी. हे कुठं आहे आमचं त्याच्या खाली टाकाय भांड्याच्या याच्यावर टाकायला हो, भांड्याच्या ह्याच्यात टाकायला ऑनलाईन मागवलंय. मावस सासू आली, तिची सून म्हणजे मावस सून माझी जाऊबाई आली, माझी जाऊबाई आली. घरात नुसतं क्याव क्याव चालू झालेलं. सगळेजण भांड्याच्या कपाटावरती टाकायला काय मागवलं निलमलं म्हणून सगळं घर जमा झालेलं. ह्यांच्याबरोबर 1 तास गप्पा मारण्यात कुठे गेला समजलंच नाही. म्हटलं तुम्ही गप्पा मारा, मला काम करायचं आहे. सगळी अशी हे बुंडुकला आणि भांडी वडत होतं दुसरीकडं. त्याच्यापासूनच वाचून सगळी भांडी कपाटा लावली. कसला भारी माझा, तुम्ही काय पण म्हणा, व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही मला माहीत नाही, पण माझं
माझं किचन एकदम असा चमकत भारी काहीतरी वेगळं. आपण गरीब माणूस हो, आपल्याला कुठलं असं परवडतंय काय ते डेकोरेशन वगैरे करायला. थोडक्यामध्येच आपलं काहीतरी किचन सुंदर कसं दिसतंय ते आपण बघायचं असतं. चला लय वैतागलोय, जेवायचं आहे, 4 वाजलेत.